आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट। तुम्ही पाहत आहात एरोप्लेन लँडिंग होत आहे। महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे स्थित झालेलं इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम भारतातील वाढत्या हवाई वाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी वसलेलं आहे। जवळजवळ 1160 हेक्टर म्हणजे 2866 एकर क्षेत्रात पसरलेलं हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। हे एअरपोर्ट पूर्णपणे असं डिझाईन केलेलं आहे की वर्षाला प्रतिवर्षी 90 दशलक्ष प्रवासी हाताळण्यासाठी याची डिझायनिंग केलेली आहे। तर बघा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यावसायिक विमान उड्डाण हे 8 ऑक्टोबर 2025 रोजी उड्डाण केलं होतं, ज्याची सुरुवात देशांतर्गत सेवेने झाली होती। मेन म्हणजे हे जे स्थान आहे ते स्थान पनवेल नवी मुंबई महाराष्ट्र म्हणजेच मुंबई विमानतळापासून सुमारे 35 किलोमीटर दूर आहे। याचं क्षेत्रफळ जवळजवळ मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 1160 हेक्टर इतका आहे। तुम्ही हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता। हे एअरपोर्टला जाण्याचा रोड आहे। धावपट्टी याची आहे 3700 मीटर लांबीची अत्याधुनिक धावपट्टी आहे। महत्त्वाचं म्हणजे या विमानतळावरून पहिलं आंतरराष्ट्रीय जे विमान आहे ते आंतरराष्ट्रीय विमान हे जुलै 2026 मध्ये अबुधाबीसाठी पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण हे सुरू झालेलं आहे। नवी मुंबई या मार्गावरून प्रारंभी आठवड्यातून 3 उड्डाणे होणार आहेत। प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीलाही या सेवेमुळे चालना मिळणार असून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशातील उद्योग तसेच व्यापार तसेच निर्यात क्षेत्रात त्याचा लाभ होण्याची अपेक्षा ही प्रत्येकाकडून व्यक्त केली जात आहे। तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू झाली होती। त्यानंतर अवघ्या 200 दिवसातच विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुद्धा सुरुवात झालेली आहे। हे अतिशय प्रगतीच्या दिशेने पाऊल आहे। या कालावधीत सुमारे 23 लाख प्रवाशांनी याच विमानतळाचा वापर केल्याची नोंद झालेली आहे। सध्या देशांतर्गत सुमारे 150 विमानांची ये-जा या विमानतळावरून होत आहे। तुम्ही पाहू शकता ही लाईव्ह स्वरूपात दृश्य आहेत। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा आत जाण्याचा मार्ग आहे। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ही पूर्णपणे लाईव्ह स्वरूपात दृश्य आहेत। पूर्ण आजूबाजूचा हा परिसर आहे। जवळजवळ 1000हून जास्त हेक्टर असलेला हा परिसर आहे। या परिसरामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट हे बनलेलं आहे। या परिसरामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय अबुधाबीला जे विमान गेलं हे जुलै 2026 मध्ये याचं उड्डाण झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे याच विमानतळावरून प्रवासी लोकसंख्येबरोबरच माल वाहतूक ही होत आहे। ही महत्त्वाची आणि एक देशाच्या प्रगतीची गोष्ट आहे। परंतु या विमानतळाचा एक मुद्दा मात्र वादात आहे। या विमानतळाचं नाव मागे दिबा पाटील हे ठेवण्यात आलेलं होतं, परंतु हे नाव अजूनही वादातच सापडलेलं आहे।